नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची लाडकी आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत नानकटाई. तीही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. पिठाचं योग्य प्रमाण आणि थोडं प्रेम मिसळलं की साधी नानकटाई सुद्धा शाही लागते. आयुष्याचंही असंच आहे, योग्य विचारांचं मिश्रण आपल्याला परिपूर्ण बनवतं. तर इथं मी 1 कप असं गव्हाचे पीठ घेतलं आहे. अर्धा कप बेसन पीठ, बारीक रवा पाव कप असं घेतलं आहे. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मैदा चाळतो त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आपल्याला हे पिठं चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ आणि बारीक रवा पाव कप असं हे सगळं चाळणीमध्ये टाकून आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्याने काय होते तर हे पीठ हलके होते, त्यामुळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेऊन हे पीठ आपण साईडला ठेवूया आणि एका बाउलमध्ये आपण अर्धा कप असं तूप घ्यायचं आहे. तूप पण ते रवाळ पाहिजे, म्हणजे वितळलेलं नाही पाहिजे, रवाळ असं तूप पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी डालडासुद्धा वापरू शकता. पाऊण कप पिठी साखर टाकली आहे मी आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण हलकं-फुलकं होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला फिरवायचं आहे. एकाच दिशेने विस्करणे. एकाच दिशेने हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचे आहे. 5 ते 7 मिनिट असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. फ्लेवरसाठी थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकलं आहे अर्धा चमचा. तुम्ही या ठिकाणी इलायची पावडरसुद्धा थोडीशी टाकू शकता अर्धा चमचा आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण हलकं होत नाही, पांढरट दिसत नाही, तुम्ही बघू शकता पांढरं असं फेसाळल्यासारखं होतं हे मिश्रण आणि पाण्यात टाकून पाहायचं, म्हणजे वरती तरंगलं की हे आपलं मिश्रण तयार झालं आहे हे समजायचं. ही स्टेप आपल्याला खूप महत्त्वाची आहे नानकटाई बनवण्यासाठी, म्हणून ही स्टेप मिस करू नका. 5 ते 7 मिनिट आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकला आहे, पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हे पीठ आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. साखर आणि तुपाच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच मिश्रणामध्ये हे छान असं मिक्स होतं. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने हळूहळू हलक्या हाताने आपल्याला मिश्रण हे मिसळून घ्यायचं आहे ह्यामध्ये. असं केल्याने हे मिश्रण व्यवस्थित फेटलेले असल्यामुळे आपली नानकटाई हलकी आणि खुसखुशीत होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. म्हणून नक्कीच तुम्ही साखर आणि तूप चांगलं फेटून घ्या 5 ते 7 मिनिट. हे आपण चाळून घेतलेलं पीठ टाकलं आहे यामध्ये. ते हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे प्रमाण दिलेलं परफेक्ट आहे. हे हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे. चवदार जेवण बनवण्यासाठी जसा संयम लागतो तसंच आयुष्यात यश मिळवण्यासाठी सुद्धा जिद्द लागते. लक्षात ठेवा, कष्टाला पर्याय नाही, कष्टाशिवाय कशालाही गोडी नाही. म्हणून आपण आयुष्यात नेहमी संयम ठेवायचा असतो. तर इथं मी पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे नानकटाई बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता खूप छान अशी हलक्या हाताने आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन लिंबा एवढा किंवा अर्ध्या लिंबा एवढा आपल्याला गोळा घेऊन हातावर असा गोल ह्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. नंतर ह्याच्यावर आपल्याला थोडीशी डिझाईन काढायची आहे. सगळी नानकटाई आपली तयार आहे. तर ह्या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने डिझाईन करते आहे. तुम्हाला जर आवडली तर ह्या पद्धतीने करा किंवा तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या पद्धतीने केली तरीही चालेल. तर पिस्ता मी एकदम बारीक कट करून घेतला आहे, यावर ठेवते आहे. नानकटाई बेक करताना हे पिस्तासुद्धा खूप छान कुरकुरीत होतो ह्याच्यावर. ह्या पद्धतीने आपण नानकटाई बेक करण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनटासाठी मी अगोदरच मध्यम आचेवर कढई चांगली प्रीहीट करून घेतली आहे. नंतर आपण नानकटाई ठेवली आहे. आता नानकटाई आपल्याला 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायची आहे. 20 ते 25 मिनिट लागतात. मंद आचेवर 25 मिनिट अशी मी नानकटाई बेक करून घेतली आहे. तर तुमच्या वेळेनुसार 20 किंवा 25 मिनिट लागू शकतात. तर ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही नानकटाई खूप छान बेक झाली आहे.
थंड झाल्यानंतरच आपल्याला ही नानकटाई तोडून दाखवायची आहे. आपण जर अशाच नानकटाई काढल्या तर त्या तुटतात, म्हणून ही प्लेट अगदी बाजूला काढून ठेवायची. थंड झाल्यानंतर आपण नानकटाई एका प्लेटमध्ये ठेवूया. तर थंड झाल्यानंतर नानकटाई आपण प्लेटमध्ये ठेवली आहे. बघू शकता तुम्ही, खुसखुशीत अशी नानकटाई झाली आहे. नानकटाई जशी खुसखुशीत झाली आहे तसेच मी थोडेसे मोटिवेशनल विचार माझे सांगितले आहेत, तर ते कसे वाटले तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपली ही नानकटाई खूपच छान, खुसखुशीत आणि चवदार, चविष्ट, स्वादिष्ट झाली आहे. ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला माझी एक विनंती आहे, माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.